शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडेंचा मृतदेह सापडला। खाणीतून बाहेर काढलेल्या गाडीमध्ये धोडेंचा मृतदेह, क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात यश। हिंगोलीमध्ये धावत्या रिक्षातून 3 विद्यार्थिनी पडल्या, यामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जणी गंभीर जखमी। पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेत केली कारवाई। एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 9 फेब्रुवारीला रोड सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन। रणजित पाटील मित्र परिवार आणि आरटीओ कार्यालयाच्या वतीनं मॅरेथॉनचं आयोजन। महापालिकेच्या टँकरमध्ये आढळले कोलिफॉर्मचे विषाणू। किरकटवाडी, नांदेड, धायरी गावात टँकर पॉइंटची तपासणी। निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प मांडणार। 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला अहवाल। परभणी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी। बुलढाण्यामध्ये अपंग मूकबधीर यांचे अनोखे वधूवर परिचय संमेलन। शब्दांची भाषा न समजणाऱ्या 10 जोडप्यांनी दिली परस्परांना पसंती। सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये 3 गव्यांचा वावर। या 3 गव्यांचा गावातील शेतांमध्ये धुमाकूळ। 3 गव्यांचा वावर कॅमेऱ्यामध्ये कैद। लातूरमध्ये स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। स्मशानभूमी नाही मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अंत्यसंस्कार करण्याचा दिला इशारा। भंडारा जिल्ह्यातील रेशीम मूलभूत सुविधा केंद्र जमनी येथे पालकमंत्र्यांनी दिली भेट। रेशीम उद्योगाच्या विकासाला गती देणार पालकमंत्री संजय सावकारे यांचं वक्तव्य। कल्याणच्या शिळपाटा रस्त्यावर येणारी अवजड वाहतूक 5 दिवस राहणार बंद। रेल्वेच्या मालवाहतूक मार्गाच्या विशेष कामासाठी रोड वाहतूक बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।